जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। बघा, शेतकऱ्यांना आता नवीन कर्ज मिळणार आहे, त्याची रक्कम ठरलेली आहे। म्हणजे कोणत्या पिकाला किती कर्ज मिळणार आहे, बँका आता कर्ज देण्यास तयार झालेल्या आहेत। बँकांनी कर्जाचा आता क्रायटेरिया ठरवलेला आहे, त्यानुसार आता कोणत्या पिकाला किती कर्ज देणार आहे, कसे देणार आहे, ती नवीन कर्ज किती मिळणार आहे, कितीपर्यंत मिळू शकतं, या संदर्भातली माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मग आपण आता लगेच ती माहिती द्यायला सुरुवात करूया। स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर बघा मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामासाठी पीक कर्जाच्या नव्या मर्यादा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार बहुतांश पिकांसाठी कर्ज दरात 10 ते 25% वाढ करण्यात आलेली आहे। वाढता शेती खर्च या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। कापूस, सोयाबीन, द्राक्षे, ऊस यासह भाजीपाला आणि फळबागांसाठी कर्ज मर्यादा वाढवण्यात आलेल्या आहेत। आता बघा, पीक कर्ज मर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे। ती कशी, तर यंदा कर्ज वाटपाच्या मर्यादेत 10 ते 25% वाढ करण्यात आलेली आहे। ही वाढ मूळ कर्ज रकमेवर आधारित असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक निधी उपलब्ध होणार आहे। खत, बियाणे, मजुरी आणि इनपुट खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक ठरली होती। भाजीपाला पिकांसाठी सुद्धा वाढीव कर्ज आता मिळणार आहे। याच्यामध्ये कांदा, टोमॅटो यासारख्या नगदी पिकांसाठी यंदा प्रति हेक्टर 1.25 लाख ते 1,80,000 पर्यंत कर्ज मिळणार आहे। या पिकांसाठी उत्पादन खर्च जास्त असल्याने कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना लागवड आणि देखभाल सुलभ होणार आहे। आता बघा, कापूस, सोयाबीनसाठी निश्चित मर्यादा किती आहेत, तर जिल्ह्यातील प्रमुख पिकांपैकी कापूस आणि सोयाबीनसाठी ही कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार कापूस म्हणजे ओलिताखालील जे पीक आहे त्यासाठी 78,750 रुपये प्रति हेक्टर कर्ज मर्यादा ठरवण्यात आलेली आहे। आणि कापूस कोरडवाहूतील असेल तर 63,000 रुपये प्रति हेक्टर कर्ज उपलब्ध होणार आहे। सोयाबीनला 68,200 रुपये प्रति हेक्टर ठरवण्यात आलेले आहे। ही मर्यादा लक्षात घेऊन बँक पीक कर्जाचे वाटप करणार आहे। डाळी व धान्य पिकांनाही आता दिलासा देण्यात आलेला आहे। डाळी आणि इतर अन्नधान्य पिकांसाठीही कर्ज मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। त्यानुसार बघा, आता तुरीसाठी 66,000 रुपये, ज्वारीसाठी 42,700 रुपये प्रति हेक्टर, मूग व उडीदासाठी 37,500 रुपये प्रति हेक्टर कर्ज मर्यादा आता ठरवण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। आता फळबागांसाठी सुद्धा मोठी तरतूद करण्यात आलेली आहे। फळबागा हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा भाग असल्याने त्यांच्या देखभालीसाठी मोठा खर्च येतो। यासाठी सरकारने विशेष तरतूद केलेली आहे। संत्रा, मोसंबी, आंबा, द्राक्षे, डाळिंब, केळी यासारख्या बागांसाठी प्रति हेक्टर 1.25 लाख ते 2.5 लाख रुपयापर्यंत कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। यामुळे फळबाग उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे। तर इतर पिकांसाठी सुद्धा वाढीव कर्ज देण्यात येणार आहे। ती कोणती, तर मिरची, केळी, पपई, भाजीपाला यासारख्या पिकांसाठीही वाढीव कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानुसार बघा, आता मिरचीला सुमारे 1.26 लाख प्रति हेक्टर, केळीला सुमारे 1.89 लाख, पपईला सुमारे 1.7 लाख आणि डाळिंबला 1.5 लाखापर्यंत कर्ज मर्यादा ठरवण्यात आलेली आहे। यामुळे विविध प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा हा निर्णय ठरणार आहे। कारण बघा, शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना कर्ज मर्यादेत वाढ हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे। कारण जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे। योग्य वेळी कर्ज उपलब्ध झाल्यास शेतकरी वेळेवर पेरणी व इतर कामे करू शकतात। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज मर्यादा ठरवण्यात आलेली आहे। तर तुम्ही जर कर्ज घेणार असेल तर कोणत्या पिकाला किती कर्ज मिळणार आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळालेली आहे। त्या पद्धतीने तुम्ही बँकांशी कर्जासाठी अर्ज करू शकताय। सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोचवा, त्यांना माहिती होऊ द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।